कौरवांच्या काळामध्ये असे एक भक्त होऊन गेले, राहतात दुर्जनांच्या मांदियाळीमध्ये, पण सत्याला कधी पाठ फिरवली नाही. ज्या वेळेस कुरुक्षेत्रावरती युद्ध सुरू होणार होतं, पांडवांची मनोमय इच्छा होती की हे युद्ध होऊ देऊ नका. का? कुणाचंच भलं होणार नाही. देवाला सांगितलं, देवा जा, तुम्ही शिष्टाई करण्यासाठी जा. पण अगोदरच विदुर काका धृतराष्ट्राला सांगत होते, अहो म्हणे पांडवांचे वडील त्या ठिकाणी मरण पावले, तुम्ही एकमेव त्यांचे पिता आहात. अहो कौरव पांडवांना एवढे त्रास देतात, एक काम करा, तुम्ही कौरवांना समजून सांगा. पण दुर्योधन नेमकेच विदुर काकांच्या पाठीमागे उभा होता. विदुर काकांना म्हणतात, विदुरजी मंत्री आहात, मंदासारखा राहा, आमच्या घराण्यामध्ये तुम्ही पडू नका. नसान जमेत तर मंत्रीपदाचा त्याग करा आणि चालते व्हा. विदुर काका म्हणतात, इथे दुर्जनांची मांदियाळी आहे, आपण इथे राहायचं नाही. सुलभ मातेला घेतलं आणि एका झोपडीमध्ये जाऊन राहायला लागले. भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी आता त्या ठिकाणी येणार हस्तिनापुराला. विदुर काकांना कळलं की माझा देव येणार आहे, आता देवाला मी पाहणार आहे. भगवान परमात्मा येणार म्हणून दुर्योधनाने त्या ठिकाणी जल्लोष साजरा करण्याचं ठरवलं. ढोल नगारा तुतारा, कोणी आरतांचं ताट घेऊन सज्ज आहे, कोणी फुलांचा हार घेऊन सज्ज आहे. अनेक त्या ठिकाणी उत्साह साजरा करण्यात आला. भगवान परमात्मा आता हस्तिनापूरमध्ये त्यांचा प्रवेश होणार. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतो 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 कृष्णा, स्वागतो 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 स्वागतम कृष्णा, शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, शरणागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा, भगवान परमात्मा आले. विदुर काकांना कळालं, माझा देव हस्तिनापुराला येणार आहे. गच्च गर्दी होती. त्या गच्च गर्दीमध्ये उंच टाचा करून त्या विदुर काका देवाला पाहत होते. मनामध्ये एवढाच भाव होता, देवाने माझ्याकडे पाहावं, स्मित हास्य करावं आणि मग मी माझ्या झोपडीत जावं, असं मनामध्ये भाव होता. आणि भगवान परमात्मा सुद्धा भक्तांचं अंतकरण जाणतो. पडिये देह भाव पुरवी वासना. भगवान परमात्मा भक्तांचं अंतकरण जाणतो. विदुर काका माझी वाट पाहत आहे की मी त्यांच्याकडे कधी बघेन. भगवान परमात्माने विदुर काकांकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि डोलत डोलत नाचत नाचत विदुर काका झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले. झोपडीकडे गेले विदुर काका. भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता आले होते. दुर्योधनाने राजसिंहासनावरती बसवलं. त्या ठिकाणी चरण धुतले, गंध अक्षत फुलं सगळं काही देवाला अर्पण केलं. आणि मग दुर्योधन म्हटला, देवा तुम्ही आमच्या बाजूने लढण्यासाठी आलात का? ए दुर्योधना, अरे मी तुझ्यासाठी लढलेला आलो नाही, तर माझ्या भक्तांना, माझ्या पांडवांची मनोमय इच्छा आहे, हे युद्ध थांबलं पाहिजे. कारण कुणाचं त्याच्यामध्ये भलं होणार नाही, युद्ध थांबलं पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्मा कौरवाला समजून सांगतात, अरे फक्त 5 गावं दे. किती? फक्त 5 गावं दे आमच्या भक्ताला, पांडवांना, बाकी सगळं तुला ठेवू दे. पण दृष्ट दुर्योधन म्हटला, सुईच्या टोकावर बसून एवढी माती सुद्धा मी देणार नाही. देवा पाहुणे आहात ना, तर पाहुण्यासारखे राहा, घरच्यामध्ये पडू नका. विश्वाच्या मालकाला दुर्योधन बोलायला लागला. नाहीतर चालते व्हा. भगवान परमात्म्यासोबत उद्धवजी होते. उद्धवजीला म्हणतात,
उद्धवजी, ही दुर्जनांची मांदियाळी, सज्जनांची मांदियाळी नाही. आता आपल्याला इथे थांबायचं नाही. भीष्माचार्यजी म्हणतात, देवा दुपारची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, जेवण करून जा. अहो पाप्याचं मीठ खाऊन तुम्ही सुद्धा पापी झालात, पण मला आता पाप्याचं मीठ खायचं. विदुर काका त्या ठिकाणी उद्धवजी सोबत होते आणि उद्धवजींना सांगू लागले, बडे बडे मंदिर कोण्या काम के, भावगर नहीं हो, चलो विदुरा घर जावे. इथे आपल्याला थांबायचं नाही. सज्जनांची मांदियाळी नाही तर दुर्जनांची मांदियाळी. निघाले विदुर काकांच्या घरी. दारामध्ये उभे राहिले विदुर काका. देवाची वाट पाहत त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करत होते. त्या ठिकाणी सुलभा माता विदुर काकांना म्हणतात, अहो स्वामी, ज्या देवाचं तुम्ही भजन करता तो देव तुमच्या दारामध्ये उभा आहे. देवाला पाहिलं, मनाला भुरळ पडली, एवढा आनंद झाला विदुर काकांना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मना, तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मना, तेने वेदियले मना, तेने वेदियले मना, तेने वेदियले मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. देवाला पाहिलं, एवढा आनंद विदुर काकांना झाला, डोळ्यामध्ये पाणी आलं. या देवा बसा. भगवान परमात्मा आत आले. विदुर काका रडत होते. काका रडू नका, आता मी आलोय ना, एका जागेवर बसा. काय करू देवा तुमच्यासाठी काहीच कळे नका का, काहीच करू नका, अगोदर शांत बसा. ठीक आहे. बराच वेळ झाला आणि भगवान म्हणतात, विदुर काका मला फार भूक लागली, काहीतरी खायला द्या. विदुर काकाजी म्हणतात, देवा गरीबाची चेष्टा करता, मोठ्याच्या घरनं तुम्ही आलात आणि गरीबाकडे खायला मागतात. गेलो होतो मोठ्याच्या घरी खाण्यासाठी, गेलो होतो, पण तिथे सगळी दुर्जनांची मांदियाळी आहे. विदुर काका मला तिथे खाऊ वाटलं नाही, म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. काही करा पण खायला द्या. विदुर काका म्हणतात, ठीक आहे देवा, केळी आहे, तुम्हाला केळी देतो. केळी घेतली. सुलभा मातेला सांगितलं, जा देवाला केळी खाऊ घाल. सुलभा माता देवाला केळी खाऊ घालतात. पण गंमत अशी, सुलभा माता केळी सोलतात, पण केळीचं गाभा आपल्या जवळ ठेवतात आणि केळीची साल देवाच्या तोंडाला लावतात. एक केळी झाली, दोन झाली, आणि मग काकाने पाहिलं आणि ओरडले, अगं ए सुलभे, काही कळतं का नाही तुला? म्हणे काय झालं? अगं देवाला केळीचा साल खाऊ घालती, अगं गाभा खाऊ घालना. डसकली सुलभा माताना, आत्ता गाभा खाऊ घालते. पण देव सुद्धा एवढं नटखट आहे ना. ज्या वेळेस सुलभा माताने केळीचा गाभा देवाच्या तोंडाला लावला, त्यावेळेस भगवान म्हणतात, काका जेवढा गोडवा केळीच्या सालीत होता ना, तेवढा गाभ्यामध्ये नाही. का? सुलभा माता तेवढ्या भक्तिभावाने देवाला केळी खाऊ घालत होती. पण काका एवढ्यावर पोट भरत नाही, मग अजून काय पाहिजे, अजून काहीतरी द्या. देवा आता काहीच नाही माझ्याकडे. असं कसं काही नाही? बाहेरून येत असताना चुलीवरती काहीतरी गदगद गदगद करत होतं. देवा हा त्या कण्या आहेत, त्या मी तुम्हाला देणार नाही. का? त्याच्यामध्ये कण्या कमी आणि पाणी जास्त आहे. कण्या मी तुम्हाला देणार नाही देवा, पण मला त्याच कण्या खायच्या आहे. विश्वाचा मालक कुठला केळीचं पान अंथरलं, कण्याचं पातेलं घेतलं आणि त्याच्यावरती ओतलं. जशा कण्या ओतल्या तशी उताराने पळायला लागल्या. पण भक्ताची लाज राखण्यासाठी विदुर काकांच्या डोळ्यात पाणी पाहिलं. भक्ताची लाज राखण्यासाठी विश्वाच्या मालकाने दोन्ही हाताने कण्या सावरल्या आणि दोन्ही हाताने खाऊ लागले. वर्णन केले, विदुरा घरचा बाक्षुनी काढा, विदुरा घरचा बाक्षुनी काढा, विदुरा घरचा बाक्षुनी काढा, विदुरा
मुरलीवाला नंदाचा अलबेला. विदुर काकांच्या कन्या विश्वाच्या मालकाने का भक्तिभावाने विदुर काकाने देवाला भरवल्या होत्या. भक्ती असावी, भाव असावा, दृढ भाव त्या देवावरती असावा. नामस्मरण आपण जीवनामध्ये का करावं? कारण कलियुगामध्ये जर आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर कलियुगा माझी कीर्तन तेने नारायण किंवा नामांस कीर्तन साधन पैसो जळतील पापे. अनेक जन्माचे पाप त्या ठिकाणी जळून जातात, पण नामस्मरण जीवनामध्ये महत्वाचं आहे. संत सांगतात बाबांनो, एवढा सुंदर नरदेह तुम्हाला दिला, त्या नरदेहाचा काहीतरी उपयोग करा. 3.5 हाताचा नरदेह एवढा अनमोल नरदेह, कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा मग मिळे वारा मानवाचा. एवढ्या जन्मातून आपल्याला जन्म या ठिकाणी मानवाचा मिळतो, मग त्याचा आपण उद्धार केला पाहिजे. हाडहाड झाली माणसाच्या जीवनाची, पण माणूस प्रपंचाची आशा सोडत नाही. नाकमुख गळू लागले लाळ आणि शंभुड, श्वाना परिगती झाली ओघी करती हाडा. हाडहाड झाली माणसाच्या जीवनाची, पण दादा माणूस संसाराची अपेक्षा सोडत नाही. भलेही 100 वर्षाचं माणसाचं वर्गीकरण असेल, पण जसं माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आहे ना, तसं या कलियुगाला सुद्धा आयुष्य आहे. 4,32,000 वर्षाचं कलियुगाचं आयुष्य आहे. किती? 4,32,000. त्याचे 4 समान जर भाग केले, कलियुगाच्या पहिल्या चरणात माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं, कलियुगाच्या दुसऱ्या चरणात माणसाचं आयुष्य 60-70 वयाचं, कलियुगाच्या तिसऱ्या चरणात माणसाचं आयुष्य 25 वर्षाचं, कलियुगाच्या चौथ्या चरणात माणूस जगणार फक्त 12.5 वर्षाचं आयुष्य. कधी? याला बराच काळ जायचा आहे. आत्ताच ऐकून टेन्शन येऊ द्यायचं नाही. याला बराच काळ जायचा आहे आपल्याला. तोपर्यंत आपलं आयुष्य पूर्णपणे आपण मार्गाला लागतोय. पण जीवनामध्ये नामस्मरण जीवनामध्ये महत्वाचं आहे दादा. वेळीच सावध झालं पाहिजे. आम्ही म्हणावं कधीतरी, असे आप्पा भेटली ते कोण नाही ना आप्पा असले तरी घ्या बरं समजून. आम्ही म्हणलं आहेत का आप्पा चला पंढरपूरला कधीतरी घ्या आमच्यासोबत आनंद. आप्पा म्हणतात मुलांचे लग्न जमायला आले, कधीतरी पुढच्या वर्षी येतो. मुलाचं लग्न होतं, नातवंड सुद्धा आप्पाला येतात. आम्ही म्हणावं आप्पा आता तरी चला पंढरपूरला. नाही नाही म्हणे, नातवांचं लग्न जुळवायचं, त्यांना सांभाळण्याची वेळ आली. नातवांचं लग्न होतं, त्यांना मुलं बाळ होतात, पण म्हातारं काही घर सोडत. जेव्हा लेकरा दांडा दाखवतात तेव्हा म्हातारं ज्ञानोबा तुकाराम. पण कधी? वेळ निघून गेल्या नंतर. पण वेळेस सावध झालं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. मनामध्ये दृढ भाव ठेवा, विश्वास ठेवा, त्याचं नामस्मरण करा.